ही डायरी तर सेम तन्वीच्या डायरी सारखी आहे, पण ही डायरी मॅडम कडे कशी आली? मॅडम तनू 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 मॅडम ही डायरी मामी काय झालं? मॅडमना बरं नाहीये का? झोपल्यात? अगं तुझ्या हातात काय? डायरी? आबा मलाच तुला हा प्रश्न विचारायचा होता. ही डायरी कसली आहे? ही मॅडम, अगं ही डायरी मॅडमच्या कपाटातनं काढली आहेस का? हो, पण नाही तू. अगं आबा तू बरी आहेस ना? तुला कळतंय ना तू काय केलंस? अगं मॅडमच्या कुठल्याही वस्तूंना किंवा त्यांच्या कपाटाला हात लावायचा नाही, हा रूल आहे या घरात. ओके, पण असं का? कारण मामाला आवडत नाही. त्यांची रूम पण तो स्वतः क्लीन करतो माहितीये. शिवाय इथे यायला आम्हाला कोणाला परमिशन पण नाहीये. फक्त मम्माच येऊ शकते, तेही जेव्हा मामा नसतो, मॅडमना औषधं आणि जेवण द्यायला. बरं ठीक आहे, पण तू तरी मला निदान ह्या गोष्टीचं उत्तर दे की मॅडमचं अभिमन्यू सरांशी नक्की नातं काय आहे? ती तुझी आजी नाहीये का? हा, आणि नाही तर मग नक्की कोण आहेत त्या? त्या ह्या घरात का राहतायत? त्यांचा तुमच्या सगळ्यांशी काय संबंध आहे आबा? मामी खरं सांगू का, मला यातलं काहीच माहिती नाहीये. पण मला एवढं माहितीये की मी लहान असल्यापासून ते आमच्या बरोबर राहतायत. आणि एकदा दोनदा मम्माला विचारायचा प्रयत्न केला होता मी, पण ती म्हणाली तिलाही काही माहिती नाही. आणि हो, एकदा मामाला विचारलं होतं, एवढा रागावला ना माझ्यावर, त्याच्यानंतर मी त्याला काहीच विचारायला गेले नाही. आणि तुला पण मामाचा राग फेस करायचा नसेल ना, तू त्याला काही विचारायला जाऊ नको, कळलं? चल इकडनं. आबा रात्री उशिरापर्यंत काम करण्याची गरज नाही. मी अर्पिताशी बोलतो. ती पुस्तकं ठेवलेत, आजपासून अभ्यासाला लागायचं. सर एक विचारू? मॅडम बद्दल काही विचारायचं नाही. पण सर विषय बंद. प्रोफेसरचं ऐकायचं माहित नाही का तुला? पण सर तुम्हाला अभ्यासाबाबतची शंका विचारतच नाहीये. मग ते आणि तेवढंच विचार अभ्यासाबद्दल. बायको म्हणून नाही, विद्यार्थिनी म्हणून मला शिकवा अशी विनंती केली होतीस ना तू. तुझं अभ्यासात नुकसान झालेलं मला चालणार नाही. भरत मुनींच्या रससिद्धांताबद्दल मी शिकवलं होतं, त्या दिवशी होतीस ना? मग त्याच्यात रस घे, साहित्यामध्ये. इतर गोष्टीमध्ये रस घेण्याची गरज नाही. चालू कर अभ्यास. काय हरकत आहे यांना जर मी वेगळ्या विषयात रस घेतला तर? माझ्या पर्सनल आयुष्यात डोकं घालायचं नाही, त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. ठीक आहे, नाही विचारत आहे ना मी प्रश्न, पण मॅडम बद्दल सांगायला काय हरकत आहे? आणि ज्या अर्थी मॅडम गेली इतकी वर्ष या घरात राहतायत ना, त्या अर्थी सरांना त्यांच्याबद्दल बरंच काही माहिती असेल. कदाचित सर तन्वीला ओळखत असतील का? आणि माही कोण आहे हे सरांना माहिती असेल का? दोशाबरोबर केचप? गौरी, ए गौरी, हा, इकडे. काय झालं? तुझं काय चाललंय सकाळपासून? केस मोकळे, कसला विचार करते एवढा? सगळं झालंय ना नीट आता, मग काय राहिले? अरे पण कशाबद्दल बोलतोस तू? आणि मी कसला विचार करते? काही नाही. मग तू मसाला डोसा सोडून टोमॅटो केचप डोसा अशी नवीन डिश सुरू केली का? काय काय बोलतोय मी? सॉरी, खरंच सॉरी. माझं ना डोकं खरंच ठिकाणावर नाहीये. माझ्या डोक्यावर एक बॉम्ब पडलाय. ते दिसतच आहे, सकाळपासून 12 वाजलेत तोंडावर. दोषा, अरे माझ्या सासूबाई आहेत ना, म्हणजे ज्यांना इतके दिवस मी माझ्या सासूबाई मानत होते त्या अभिमन्यू सरांची आई नाहीच आहे. म्हणजे मग कुठे त्या? तोच तर प्रश्न पडलाय.
म्हणजे हे बघ, मागे एकदा अर्पिता ताई मला असं म्हणाल्या होत्या की त्या शिक्षिका आहेत म्हणून त्यांना सगळे मॅडम मॅडम म्हणतात. पण मग जर त्या अभिमन्यू सरांची आई नाहीये तर मग त्या अभिमन्यू सरांच्या घरात का राहत हा. आहेत? आणि मग नक्की ते आहे कोण? आणि त्यांची ही अशी अवस्था का झाली? नक्की काय घडलंय? मला तर काही कळत नाही आणि सरांना विचारायची सोय नाही. हा मग बरोबरच आहे ना. तू जर काय लेक्चरला बसल्यासारखं त्यांना घरी पण प्रश्न विचारायला लागली तर मग कोणी पण चिडेल ना. अरे पण मग अरे पण काय अरे पण तुझं ना कसं झाले माहिती का, कुकरला बटाटे लावले आत्ता आणि वडापाव पाहिजे 2 मिनिटात, असं कसं होईल? अगं प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, तो वेळ द्यावा लागतो, मग भेटतील ना उत्तरं सगळी. दम धर की जरा. 3 वडा सांबार. आली बघ कॉलेजची विलन गँग. तुझा आत मी बघतो यांच्याकडे. कसं आहे ना पुष्की, अरे गाढवाने कितीही वाघाचं कातडं पांघरलं ना तरीही गाढव हा गाढवच राहतो. भले तुमचं लग्न कितीही मोठ्या घरात हो, बेसिकली तुम्ही नोकर असाल तर शेवटपर्यंत नोकरच राहाल. काय करतो? सर म्हणाले ना तेच बरोबर होतं. ही पोरं 4-5 दिवस बोलतील आणि नंतर जातील विसरून. चल आपण आपल्या आपल्या कामाला लागू. चल चल. हळू हळू. काय मॅडम सगळी धूळ आहे आणि एवढे जुने जुने रेकॉर्ड काढून काय करणार आता? हो मॅडम सोडा ना, जो बीत गया सो बीत गया. तूच राहिला होता शहाणपणा शिकवायचा. सांगते तेवढं कर कर जरा लवकर. बरं ते 1990 ते 2000 आणि 2001 ते 2010 हे रेकॉर्ड्स पण काढ झाले. हा काढतो काढतो सगळे जुने रेकॉर्ड देतो. हो मॅडम हे आता सगळं ना कम्प्युटर मध्ये टाकून द्या ना. किती वाळवी लागले बघा. हा ते पण आहेच, तेच करायचं आता. पण तू ना लवकर काम कर रे बाबा, पण जरा सावकाश ना. तुझ्या एकट्याच्याने होणार नाही, तुझ्या मदतीला कोणाला तरी पाठवायला लागेल मला. मग सगळं मी एकटा करणार आहे. हा कळलंय मला. थांब जरा, आता बघते मी कोणी आहे का. एक कॅन्टीन घाल गौरी. हा ये इकडे जरा इकडे. हा मॅम. हे बघ, ह्याला ना जरा जुने रेकॉर्ड्स काढायला मदत कर, कामाला लाग जरा. मॅम पण मला ही ऑर्डर आता अर्जंटली जाऊन द्यायची आहे. काय ग शेफरलीस का? हा कॉलेज सोडलं म्हणून कॅन्टीन मधनं पण सुट्टी हवी आहे का? कर जरा मदत, ह्याला लाग कामाला. पण सांग रे हिला काय काय करायचं आणि ते सगळं लवकर लवकर करा. हो, चल ग मॅडम. कामाला लाग पटापट. पण हे बघ हे सगळं जुने फाईल काढायचे आहेत. हं. हा वाळवी बिळवी लागले असेल फाईल ती चेक कर आणि मला दे. हा ते ठेव तिथे. तिथे ठेव. ये तन्वी गाडगीळ. तन्वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट. म्हणजे म्हणजे तन्वीने सुद्धा तिचं शिक्षण पूर्ण नाही केले. पण असं का? ती तर प्रिन्सिपल मॅमची मुलगी आहे ना. तू सोड मी बघतो. तो डोसा कोणाचा आहे तो घेऊन जा, नाही तर अण्णा ओरडेल. हा जा.
हे काय? उद्याची तयारी. तुम्हाला गवारीची भाजी आवडत नाही का? घरात वांग पण आहे, भरताचं वांग करू? भरताचं वांग सोड, त्याच्या रससिद्धांताचं काय झालं? हा? हा काय कालच शिकवलं ना तुला? भरताचं रससिद्धांत शिकवलं ना, 10 मार्कांसाठी येणार आहे स्पष्टीकरणाला. हा, पण ते कामाच्या गडबडीत वेळच नाही मिळाला. हो, आता काय भरताची रेसिपी लिहिणार आहेस पेपर मध्ये? नाही नाही, म्हणजे मी काल थोडा वेळ बसले होते आणि माझ्या लक्षातही आलंय थोडं थोडं. त्याच्यात मुळात 9 रस असतात. कोणते? वीर, बिभत्स, हम्म, रौद्र हम्म. आणि भयानक. सॉरी. पुढचे रस कुठले? करुण, अद्भुत, हास्य आणि सगळ्यात महत्वाचा शृंगार. सर ती भाजी ते मी बघतो, तू वाचायला घे. नाही नाही सर, वाचायला घे तर. मी मी हा चला सुरुवात करा, त्याच्यात लक्ष दे. सर ते तुम्ही निवडणार आहे भाजी? का माझ्या हातनं निवडून घ्यायला गवार नाही म्हणते? नाही नाही, तसं नाही. मग जी भाजी मी खाणार आहे ती जर मी निवडली तर प्रॉब्लेम काय? तर प्रोफेसरने फक्त शिकवायचं वाचायचं असा काही नियम आहे? नाही सर. चला 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 तुम्ही सर असू देत ना, मी निवडेन नंतर. सुरुवात करा अभ्यासाला. वाच. भरत मुनींनी सांगितलेल्या रस सिद्धांताप्रमाणे भारतीय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शृंगार रसामध्ये नायिकेच्या मनात जेव्हा प्रेमभावना उत्पन्न होते तेव्हा ते कोणत्या विकारांमधनं कळतं? गालावरती लाली चढणं, बोटाने पदराशी चाळा करणं किंवा खाली बघणं, तिरपा कटाक्ष टाकणं, स्मितहास्य करणं. हे काय चाललंय बोटांची? नाही काही नाही. मग अभ्यासात लक्ष दे. हा रससिद्धांत वाटतो तितका सोपा नाहीये. बरोबर आहे. सोपं तर काहीच नाही, सगळंच अवघड आहे. कळत आहे ना? अभ्यास कर. चला काय म्हणतो मी? मोठ्यांदा वाच. भारतीय समाज, जाती आणि वर्ग. अभि, या 1.5 दमडीच्या मुलीसाठी तू ही घरातली फालतू कामं करायला लागणार आहेस का आता? नाही नाही नाही, मी हे होऊ देणार नाही. आणि ह्या मुलीसाठी तर नाहीच नाही. अर्पिता, अर्पिता जरा लाईट बंद कर ना प्लीज. हो मी नाही करणार. तुम्ही झोपायच्या आधी का नाही बंद केला लाईट? हे बघ मी पांघरून सुद्धा घेतलं, आता तरी कर ना प्लीज प्लीज. मस्त छान चाललंय हा तुमचं. तिकडे तो अभि, अगं अर्पिता, अभि मान मोडून काम करतोय आणि तुम्ही इकडे झोपा काढताय. ए रागिणी, जर तू आता आलीच असतं तेवढं जरा लाईट बंद करतेस का प्लीज? अहो थांबा ना, ती काय बोलते ऐकून तरी घ्या ना. नाही नाही नाही, राहू दे, झोपा झोपा, तुम्ही झोपा. हा करते ना, लाईट बंद करते. काही अजून हवंय का? हा नाही ना, या माझ्या भावाच्या आयुष्यात अंधार केल्याशिवाय डोळे नाही उघडणार ह्याचे.
ए काय काय झालंय रागिणी? सॉरी सॉरी, काय 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 झालं? अर्पिता, हा नवरा आहे तुझा, हो ना? पण नवरा म्हणून साधं लाईटचं बटन बंद करायला उठला का? नाही ना. पण तिकडे ती गौरी, अगं त्या गौरीने अभिला कामाला लावलाय. भाजी निवडतोय तो. काय भाजी? अगं पण किती वाजलेत आता? म्हणून तर आले ना एवढ्या रात्रीची सांगायला तुला. बघ अर्पिता, मी तुला सांगत होतो, जोपर्यंत ती गौरी त्याच्या आयुष्यातून जात नाही ना दादाच्या, तोपर्यंत त्याला सुखाची झोप लागणार नाही ग. नाही, आज फक्त भाजी निवडतोय ग. उद्या कॅन्टीनची कामं पण करायला लागेल त्याची तो. अरे 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 अरे, लग्न झाल्यावर पुरुषाचा खरा उत्कर्ष होतो असं म्हणतात, तसं माझा झालाय. पण आपल्या दादाच्या बिचाराचं उलटच होतंय ग. घाण्याला झुंपलेला ना बैल झालाय बिचाराचं, बैल. बैल नाही, मग? बैल नाही, हा. ओझ वाहणारा गाढव. रागिणी काय बोलतेस? बघतेच या गौरीकडे, थांब. अरे अरे अरे, तुझ्या मनासारखं झालं? परफेक्ट. किती छान निवडली आहे गवार, एकदम एकसारखी. इथे पण शिस्तच. सर पण ना कधी कधी असे सरप्राइजेस देतात ना, त्यांचा काही भरोसाच नाही. पण मला एका गोष्टीचा भरोसा आहे, तू माझ्या दादाला बुडवायला चाललीयस. भाजी निवडून घेतलीस ना दादाकडनं. आता काय सगळ्यांचे कपडे धुवायला लावशील? फक्त आमचेच का तुझे पण धुवून घेणार आहेस? इथं तुम्ही काय बोलताय हो? वाह ग वाह, म्हणजे तू माझ्या दादाला तुझ्या ताटाखालचं मांजर बनवणार आणि मी ते शांतपणे बघत बसायचं. हा, काय बोलायचं पण नाही तुला? नाही अर्पिता ताई, तुमचा गैरसमज होतो. अजिबात भाजी समज होत नाहीये माझा. आणि तुझी फालतूची कारण तर तुझ्याचकडे ठेव, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये त्याच्यामध्ये. अर्पिता ताई, माझं ऐकून तुझं तरी हे सगळं कशासाठी चाललंय आणि का चाललंय हे मला व्यवस्थित समजलंय गौरी. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू कितीही मोठा खड्डा खणलास ना तरी मी माझ्या दादाला त्यात पडू देणार नाहीये. अर्पिता ताई, कितीही प्रयत्न कर पण तुझा प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. नाही तुला एका महिन्याच्या कायमचं माहेरी पाठवलं ना, नाव सांगणार नाही अर्पिता. तू बघशीलच गौरी, ही बहीण आपल्या भावाला वाचवायला काय काय करू शकते ना, ते कळेलच तुला. दिवस मोजायला सुरुवात करतो आता. अर्पिता ताई, का एवढा गैरसमज करून घेतलाय यांनी? त्यांना आता मी एक कसं समजू? त्यांना जितकी सरांची काळजी वाटते तितकीच काळजी मलाही वाटते. सर माझ्यासाठी काय ते कसं सांगू तुम्हाला? 1 महिना ना, ठीक आहे, मी सुद्धा हे 1 महिन्याचं चॅलेंज स्वीकारते. बघूया तुम्ही आम्हाला वेगळं करताय का ह्या 1 महिन्यात मी तुमचं मन जिंकते. अरे देवा, मॅडमला रात्रीची औषधं दिलीच नाही. झोपल्या असतील का त्या? मॅडम मॅडम उठता का? मीच आहे. तुम्ही शांत व्हा.
आज रात्रीच्या गोळ्या नाही घेतल्यात ना आपण? मी औषधं द्यायला आली आहे तुम्हाला. हे घे. हळू हळू. मॅडम, तुम्हाला एक विचारू? हा. तन्वी तुमची मुलगी आहे ना?